आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका। पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणूक बंदोबस्तासाठी गेलेले चंद्रपूर जिल्ह्यामधील होमगार्ड निवडणूक कर्तव्य पूर्ण करून परतीच्या प्रवासामध्ये असताना त्यांच्या खाजगी ट्रॅव्हल्सचा दुपारी 2 वाजता उनकेश्वर माहूर मार्गावरती भीषण अपघात झाला। या दुर्घटनेमध्ये 48 होमगार्डसह एकूण 50 जण जखमी झालेत। त्यापैकी 3 जणांची प्रकृती गंभीर आहे। चंद्रपूर जिल्ह्यामधील एकूण 192 होमगार्ड्स पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी गेले होते। निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 4 खाजगी ट्रॅव्हल्समधनं ते चंद्रपूरकडे परतत होते। त्यापैकी एक ट्रॅव्हल्स ही माहूर उनकेश्वर मार्गावरती असताना त्यांच्या पुढे जाणाऱ्या कारनं पुलावरील खड्डे टाळण्यासाठी अचानक ब्रेक मारला असता मागून वेगात येणाऱ्या ट्रॅव्हल्सच्या चालकानं कारला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला, मात्र समोरील वाहनाचा वेग अचानक कमी झाल्यानं जोरात ब्रेक दाबण्यात आला। त्यामुळे चालकाचा ताबा सुटून ट्रॅव्हल्स ही कोसळली आणि भीषण अपघात झाला। अपघाताची माहिती मिळताच मांडवी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गंगाधर गायकवाड तसेच पोलीस कर्मचारी मनीष ठाकरे यांच्यासह पोलीस पथकानं तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आणि बचाव कार्य सुरू केलं। जखमींना उमरी बाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं। या अपघातामध्ये सूरज गेडाम हा ट्रॅव्हल्स खाली अडकला होता। परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन फौजदार गायकवाड यांनी तात्काळ JCB मागवून त्याला बाहेर काढला आहे। त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाल्यानं त्याला पुढील उपचारांसाठी यवतमाळ जिल्हा रुग्णालयामध्ये हलवण्यात आलंय। दुर्घटनेनंतर ट्रॅव्हल्सचा चालक घटनास्थळावरून पसार झालाय। त्याचा शोध सुरू आहे। दरम्यान अपघातामुळे उनकेश्वर माहूर मार्गावरील वाहतूक सुमारे 1 तास ठप्प होती। घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी माहूरचे किरण भोंडवे तसेच किनवट उपविभागाचे अधिकारी मळघणे तसेच मांडवी आणि सिंदखेड पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी बचाव कार्यात मोलाची मदत केली आहे। मजहर शेख C24 तास नांदेड।